आपण इकडे मॉल रोडला पोचलेलो आहोत। संध्याकाळच्या वेळेला मॉल रोड कसा दिसतो तो पाहू। आता साधारणतः 5:30 वाजलेत संध्याकाळचे आणि एका साईडला इथे समोर ऊन आहे टेकड्यांवरती, मस्त उंचचे उंच डोंगर आहेत आणि इथे बघा कसे ढग थोडेसे या डोंगरावरती इथे दिसतात। अतिशय सुंदर आणि विहंगम दृश्य असं दिसतंय। समोर HRTC म्हणजे हिमाचल प्रदेश टुरिझम कॉर्पोरेशन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन यांचा इकडे बस स्टॉप आहे आणि या इथपासनं समोरच्यापासनं पुढपासनं इथनं मॉल रोड सुरू होतो तो पार अगदी पुढंपर्यंत। आता आपण या मॉल रोडवरनं चालत चालत एक फेरफटका मारूया आणि 0.5 मध्ये शूटिंग घेतो वाईड अँगलमध्ये, म्हणजे सगळीकडे काय काय आहे इथे आपल्याला सगळं दिसेल। कुठे कॅफे आहेत आणि कुठली कुठली दुकानं आहेत ते सगळं दिसेल। या इथे हे मंदिर आहे दुर्गा माता मंदिर, मॉल रोड मनाली। इकडे एक देवीचं हे देऊळ आहे। हे सुद्धा टिपिकल इथली जी हिमाचली शैली आहे पॅगोडा पद्धतीची, त्या पॅगोडा पद्धतीमध्ये हे या मंदिराचं सगळं बांधकाम आहे। डेलिशियस थाळी 150 रुपये असं समोर लिहिलं आहे आणि इथे आजूबाजूला या सगळ्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि त्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये सुद्धा भरपूर अशी इकडे दुकानं आहेत। हा मॉल रोड म्हणजे तिथे एंडपर्यंत, मग इथनं पुढनं इकडे डावीकडे गेलं की आपण हिडंबा टेम्पलकडे जातो आणि उजवीकडे गेलं की मॉल रोडच्या मागच्या बाजूला मेन रस्ता आहे, म्हणजे जिकडे वाहनं अलाउड येतात। या रस्त्यावरती वाहनं अलाउड नाही आहेत, इथे फक्त चालायला अलाउड आहे आणि चालणाऱ्या लोकांनाच फक्त इकडे अलाउड आहे, बाकीच्या वाहनं मात्र इथे अलाउड नाही आहेत। आपण त्या समोरच्या गल्लीतनं तिकडनं आलो त्या साईडनी आणि हिमगौरी म्हणून आपलं हॉटेलचं नाव आहे, तर थोड्या वेळाने परत जाताना ते हॉटेल मी तुम्हाला दाखवतो। चहल पहल आहे। आम्ही दुपारी इकडे पोचलो 1:30-2च्या सुमाराला, त्यावेळेला मॉल रोडला गर्दी नव्हती आणि आम्ही इकडे ऑथेंटिक थुक्का आणि मोमोज वगैरे खाल्ले। तिथे सुद्धा एवढी गर्दी नव्हती आम्ही पोचलो तेव्हा, पण नंतर मात्र ते रेस्टॉरंट एकदम फुल झालं। तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती इथे आलात तर थुक्का आणि ऑथेंटिक मोमोज जर का तुम्हाला खायचे असतील तर ते ग्रीन फॉरेस्ट कॅफे म्हणून जे आहे ते अतिशय सुंदर आहे। ॲक्च्युली या इथे सुद्धा तुम्हाला रोड साईडला मोमोज आणि हे सगळं मिळेल। हे बघा सगळे इथे मोमोज वगैरे खात आहेत, पण ऑथेंटिक जर का तुम्हाला मोमोज हवे असतील आणि ऑथेंटिक जर का थुक्का हवा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा ग्रीन फॉरेस्ट कॅफेचा। आता हे विमानामध्ये आपल्याला कधी कधी कापूर अलाव नाही करत। आपण मनालीवरनं उद्या जाणार आहे जिस्पाला आणि परवा आपण लेहला पोचणार आहोत, त्यांना इथे कापूर मिळाला का विचारूया। मिळाला का तुम्हाला कापूर? 30 भीमसेनी। हे मॉल रोडच्या एका एंडला इथे हे पारस आयुर्वेद म्हणून दुकान आहे आणि इथे सगळं आयुर्वेदिक औषधं मिळतात। इथे फक्त 30 रुपयाला भीमसेनी कापूर मिळाला आणि हे असं आतमध्ये दुकान आहे। तर फ्लाईटमध्ये जर का भीमसेनी कापूर तुम्हाला अलाव नाही केला आणण्यासाठी म्हणून तर टेन्शन घेऊ नका। तुम्ही जर का मनालीला इथे आलात तर मनालीला आल्यानंतर या दुकानामध्ये तुम्ही इथे या, म्हणजे मॉल रोड जिथनं सुरू होतो या साईडला, म्हणजे या साईडला कुल्लू आहे, कुल्लूच्या साईडचा जो मॉल रोड सुरू होतो त्या मॉल रोड सुरू व्हायच्या आधी किंवा सगळ्यात जास्त चांगलं सोपं उदाहरण म्हणजे हे जे देवीचं मंदिर आहे, या देवीच्या मंदिराच्या बाजूलाच हे पारस आयुर्वेद म्हणून दुकान आहे। तर तिथे तुम्ही कापूर भीमसेनी कापूर विकत घेऊ शकता, इथे अवेलेबल आहे आणि एकदम प्युअर आणि अतिशय म्हणजे त्याला काय म्हणता येईल की सुंदर असा वास येणारा असं ते भीमसेनी कापूर आहे।
मॉल रोडच्या दुतर्फा अशा बऱ्याचशा गल्ल्या इकडे आहेत छोट्या छोट्या, आणि त्या गल्ल्यांमधनं छोटी छोटी अशी दुकानं पण आहेत. म्हणजे एखादी वस्तू जर का तुम्हाला हवी असेल तर मॉल रोडला तुम्हाला समजा 100 रुपयाला असेल तर तीच वस्तू इथे एखाद वेळेला 70-80 रुपयाला पण आतल्या साईडला मिळू शकेल. आणि हा समोर HRTCचा बस स्टँड मनालीचा. छोट्या बसेस इथपर्यंत येतात, पण ज्या मोठ्या बसेस आहेत म्हणजे ज्या दिल्लीवरनं येतात किंवा ज्या चंदीगडवरनं येतात त्या मनालीच्या अलीकडे एक साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटर सगळ्या प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट बसेसचा सुद्धा स्टॉप आहे. तर ज्या वॉल्वो टाईपच्या बसेस आहेत किंवा ज्या मोठ्या बसेस आहेत त्या सगळ्या तिकडे थांबतात. पण ज्या इंटरनल म्हणजे जवळच्या जवळ छोट्या बसेस जाणाऱ्या ज्या आहेत त्या सगळ्या इथनं सुटतात. त्या साईडला काय म्हटला तू? मॉनेस्ट्री. आणि म्हणले ना स्ट्रेट राईट लेफ्ट खाली बघा. मॉल रोडला फिरून फिरून जर का दमला आहात तर इथे पुण्यामध्ये लक्ष्मी रोड, सिटी पोस्ट याच्या इथे मॉलिश करणारे बसतात. तसे या ठिकाणी इथे मॉलिश करणारे पण बसलेले आहेत. त्यांच्याकडे तुम्ही डोक्याला मॉलिश करून घेऊ शकता, पायाला मॉलिश करून घेऊ शकता. आणि चार्जेस विचारले नाही, पण साधारणतः 50-100 रुपयाच्या आसपास त्यांचे चार्जेस असतील. आता समोरच्या बाजूला इकडे मॉनेस्ट्री आहे इथली मनालीमधली, ती मॉनेस्ट्री बघायला आपण जाऊ. मगाशी या रस्त्याने आलो इकडनं मागणं, आणि त्या बाजूला तिकडे नदी आहे आणि समोरच्या बाजूला इकडे मॉनेस्ट्री आहे. आणि या साईडनी गेल्यानंतर तिकडे आपलं हिमगौरी त्या नावाचं हॉटेल आहे. इथपासनं मॉल रोड चालू होतो. इथे यांनी सगळं पायऱ्याच केल्यात, त्याच्यामुळे कुठल्या वाहनाला इकडे याला परमिशन नाही, वाहन येऊ शकत नाही. म्हणजे हा जो भाग आहे हा इथपासनं या पोलीस चौकीपासून ते पुढेपर्यंत तिकडे समोर जो पुतळा आहे तिकडे आपण थोड्या वेळाने जाऊया मॉनेस्ट्रीमधनं आल्यानंतर. तर तिथपर्यंत हा फक्त वॉकिंग प्लाझा, वॉकिंग ट्रॅक असंच म्हणायला हरकत नाही. आतमध्ये विचारलं व्हिडिओ शूटिंग अलाउड आहे. इथे यांनी पाटी लिहिली आहे, फोटोग्राफी फी 20 रुपये. आतमध्ये बघण्यासारखं मॉनेस्ट्री खूपच सुंदर आहे, त्याच्यामुळे 20 रुपये यांना दिलेले आहेत. आणि आपण आतमध्ये काय काय आहे त्यात मी शांत राहतो, काही बोलत नाही, आणि आतमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे ही एक मॉनेस्ट्री बघितली की ती बाकीच्या मॉनेस्ट्रीज कशा असतील याचा आपल्याला अंदाज येईल. सुंदर पेंटिंग्स. सुंदर असे पेंटिंग्स आहेत. लाकडी फ्रेम आहेत मोठ्याच्या मोठ्या, साधारणतः 6x6 फूट बाय 6 फूट अशा फ्रेम्स असतील. आणि वरनं त्याला प्लास्टिकचं लॅमिनेशन केलेलं आहे. अतिशय असा सुंदर पेंटिंग्स. आणि हे सगळं वुडन काम आहे आतमधलं, आणि जे वुडन काम आहे त्याला पण चांगलं असं सुबक आणि सुंदर असं पेंटिंग केलेलं आहे. किसी भी सामान को छूना मना है.
इथे फक्त जे यांचे मॉंग्स आहेत त्यांनाच फक्त इथे बसायला आणि बसून त्यांचं जे काही ध्यानधारणा असेल, जपजाप्य असेल ते करायला परवानगी आहे. आपल्यासारख्यांना फक्त बघायचं आणि इथे आपल्याला फोटो काढायचा असेल तर फोटो काढायचा. वरच्या बाजूला पण आहे काहीतरी ध्यानधारणाचं आणि मनन करण्याचं ठिकाण आहे असं कळलं. चला इकडनं आपण वर जाऊन बघूया काय आहे ते. इथे समोर जे ठेवलं आहे ते मी विचारलं. ही सगळी पुस्तकं आहेत आणि इथले मॉंग्स जे अभ्यास करतात ते या पुस्तकांवरनं अभ्यास करतात. या इथे पण ठेवलं आहे आणि या साईडला इथे पण ठेवलं आहे. हा जो फोटो आहे हा इथले मॉनेस्ट्रीचे जे इन्चार्ज आहेत त्या मॉनेस्ट्रीच्या इन्चार्ज यांचा हा फोटो आहे. हा इथं सुद्धा खालचा फोटो, हा वरचा फोटो आणि हा फोटो मॉनेस्ट्रीचे जे इन्चार्ज आहेत त्यांचा फोटो आहे. ओम मणी पद्मे हुम. ओम मणी पद्मे हुम हा यांचा मंत्र आहे. आर्य अवलोकितेश्वर के षटक्षीय हृदय का मानचिन्ह. आणि हा जो मंत्र आहे हा मंत्र जिकडे या प्रत्येक हे जे चक्र आहे फिरवायचं या चक्रांवरती कोरलेला आहे. आणि अशी मान्यता आहे की जसं माळेमध्ये 108 आपले मणी असतात आणि आपण कुठलाही जो जप आहे तो 108 वेळेला करतो, तसं हा मंत्र म्हणायचा ओम माणे पद्म हुम आणि हे फिरवत जायचं. म्हणजे ओम माणे पद्म हुम, ओम माणे पद्म हुम, ओम माणे पद्म हुम, ओम माणे पद्म हुम असं म्हणत म्हणत हे फिरवत जायचं. आपण आपल्याकडे एका जागेवरती बसून 108 माळांचा 108 मण्यांचा जप करतो. म्हणजे एक माळ जप झाली असं आपण म्हणतो. तसं हे जर का फिरवत फिरवत आपण गेलो हे सगळे ह्याची संख्या जी आहे मगाशी आपण बघितलं 108 ह्याची संख्या आहे. ही जी ह्याची संख्या आहे ही 108 संख्या आहे. म्हणजे एक प्रदक्षिणा मारली आणि ओम माणे पद्म हुम हा जप करत मनातल्या मनात किंवा बोलत बोलत जर का आपण गेलो तर हा 108 वेळेला म्हणजे एक माळ जप केल्यासारखा आहे. आपण जितक्या प्रदक्षिणा मारू
आणि जितक्या वेळेला हा जप करू तेवढं आपल्यासाठी चांगलं. आपण ओम गंग गणपते नमः, ओम नमः शिवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम असे बरेच जप आपल्यामध्ये आपण करतो. तसाच हे जे बुद्धिस्ट मॉन्क्स आहेत हा यांचा जप आहे ओम मणी पद्मे हुम. या मॉनेस्ट्रीच्या आजूबाजूचा परिसर सगळीकडे असं हिरवागार असं लॉन आहे आणि या समोरच्या बाजूला पार्किंग आहे. या साईडला आपण तिकडनं असे चालत आलो आणि या इथे अजून एक यांचं मंदिर किंवा मॉन्क्सला राहण्यासाठी म्हणून असं केलेलं आहे. आणि समोरच्या डोंगरावर जर का बघितलं त्या समोरच्या डोंगरावरती ढग वरून खाली असे एक एक पायरी उतरत खाली येतात का काय असं वाटतंय. पण आजूबाजूला सगळीकडे लख्ख ऊन आहे आणि वरती निळं शार निळं भोर असं आकाश आहे. पण या डोंगरावर मात्र इथे सगळे हे ढग आपल्याला आलेले दिसतात. चला आता इथल्या मॉनेस्ट्रीमधनं आपण परत आपल्या मॉल रोडकडे आपला मोर्चा वळूयात आणि हे 360 डिग्रीमध्ये आपल्या मॉनेस्ट्रीचा व्ह्यू. चला आता परत आपला मॉल रोडकडे मोर्चा वळूया आणि तिकडे जाता जाता आजूबाजूला इथे काय काय आहे ते सुद्धा बघूया. इथे लखनवी बिर्याणी कबाब कॉर्नर आहे. नंतर चांगली कपड्याची आणि बाकी खायची प्यायची दुकानं आहेत. समोर समोसे जिलेबी त्याच्यानंतर ब्रेड पकोडा असे सगळे स्टॉल आहेत. आणि आजूबाजूला रस्त्याच्या दुतर्फा हे असं मोमोज आणि त्या साईडला तिकडे गुलाबजाम पण रंगीत असे दिसले. इथली जी लोकल फळं आहेत ती चेरी असेल आलू बुखारा असेल किंवा ॲप्रिकॉट असेल सगळे इथे ग्लासामध्ये यांनी ठेवलेले आहेत. चला आता इथनं पुढं आपण आपला मोर्चा या मुख्य जो मॉल रोड आहे त्या मुख्य मॉल रोडकडे परत एकदा वळूयात. आपल्याकडे जसे शॉपिंग मॉल आहेत तसे इकडे हे आयबेक्स शॉपिंग मॉल आहे आणि आतमध्ये समोरच्या बाजूला भरपूर अशी दुकानं पण आहेत. पण मेनली सगळी कपड्याची दुकानं इथे दिसतात आणि आयबेक्स हॉटेल पण आहे रेस्टॉरंट स्पा म्हणजे जिस्पाचं जे आयबेक्स आहे त्यांचंच ही इकडे ब्रांच असावी असं वाटतं. बघा हे गुलाबजाम इथे ठेवलेत आणि या इथं पण आहे समोर हे गुलाबजाम इथे ठेवलेत. ही इथली स्पेशलिटी आहे. तुम्हाला इथे फुटावर असे हे बनवलेले गुलाबजाम तुम्हाला दिसतील. मॉल रोडवरनं चालताना रस्त्याच्या दुतर्फा जी दुकानं आहेत त्या दुकानांचे एजंट तुमच्या अवश्य मागे लागतील. सेल लागला आहे, सुटाचा सेल आहे, अमुकचा सेल आहे आणि आतमध्ये येऊन बघा. तुम्हाला खरंच काय खरेदी करायची असेल मॉल रोडवरती तर अवश्य त्यांचं ऐकून तुम्ही इकडे आतमध्ये त्यांच्या दुकानामध्ये बघायला जाऊ शकता.
मॉल रोडचा हा शेवटचा एंड इकडे. या साईडनी गेलं की इकडनं हिडिंबा टेम्पलला आपण जातो आणि मनालीमध्ये जे एंट्री करतो ते या इकडनं मागच्या बाजूनी आपण व्हेकलनं अलाउड आहे, इकडनं आपण येतो. या इथे समोर हिमाचल प्रदेश टुरिझमचं हॉटेल कुंजूम आहे राहायला. इथे 2,500 रुपयापासून 5 ते 6,000 रुपयापर्यंत चांगल्या रूम्स अवेलेबल आहेत त्या इथे. आणि हा इथे श्री अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा आहे. चला पुढच्या बाजूनी पुतळा बघूया. क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत मैं, कर्तव्य पथ पर जो भी मिला यह भी सही वो भी सही, वरदान नहीं मांगूंगा हो कुछ पर हार नहीं मानूंगा. भारत रत्न श्री अटल बिहारी वाजपेयी 1924 ते 2018 त्यांचा हा पूर्णाकृती पुतळा. हे मॉल रोड जो आहे मनालीचा, त्या मनालीच्या मॉल रोडच्या सुरुवातीलाच मॉल रोडकडे बघत असा हा पुतळा इथे उभारलेला आहे. संध्याकाळचे 7 वाजून गेले पण अजूनही इथे उजेड भरपूर आहे. उंचीवरती असल्यामुळे 2000 मीटरच्या उंचीवरती आहे मनाली, त्याच्यामुळे अजूनही इकडे उजेड भरपूर आहे. आणि हा ध्वजस्तंभ 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला इकडे ध्वज नक्कीच हा डौलानी फडकत असणार. हा उंच म्हणजे साधारणतः 5 ते 6 मजली उंच बिल्डिंग असावी एवढ्या उंच हा ध्वज. या झाडांची जर का उंची आपण बघितली तर उंची साधारणतः एक 10 मजली उंच बिल्डिंग असावी तेवढी याची उंची आहे. तर हे मागे आपलं हिडिंबा देवीचं मंदिर आहे. हिडिंबा देवीचं मी जसं सांगितलं की महाभारतामध्ये आणि हिडिंबा देवी आणि घटोत्कच यांचा घनिष्ठ संबंध आहे.